लोकांना असं वाटतं की फक्त पैसा हा कॉर्पोरेटमध्येच आहे, कॉर्पोरेटिव्हमध्ये नाही. तर असं नाहीये. मी माझं करिअर लाखांच्या पगारापासून सुरुवात केलेलं आहे. सहकाराचं सगळ्यात चांगली गोष्ट आहे की इथं पैसा आहे, इथं तुम्हाला पोझिशन आहे, इथं तुमची हम्म. स्टॅबिलिटी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसोबत तुम्हाला तुमच्या लोकांसाठी काम केल्याचं समाधान आहे. कर्ज काढताना मी नेमकं कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत? मला जर ओळखायचं आहे की माझी गुंतवणूक एखाद्या पतसंस्थेत सुरक्षित आहे का, तर ती पतसंस्था सुरक्षित आहे का नाही हं. किंवा ती सोसायटी सुरक्षित आहे का नाही, हे जर मला पाहायचं असेल तर खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण तपासायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर ज्या पतसंस्थेमध्ये आपण ठेवी ठेवतोय, तर ती पतसंस्था कुठल्या प्रकारात कर्ज वाटप करते, की एखाद्या पतसंस्थेचा CRAR म्हणजे कॅपिटल टू रिस्क असेट रेशो आपण त्याला म्हणतो, हा किती पाहिजे, संस्थेचे कर्मचारी जे आहेत हे प्रशिक्षित आहेत का नाही, ओके. हे आपण पाहायला पाहिजे, की जेणेकरून ही संस्था सुरक्षित राहणार आहे का नाही भविष्यात, हिचं विजन जे आहे ते पूर्ण होणार आहे का नाही, हे आपल्याला लक्षात येईल. नमस्कार मंडळी, स्प्रेडिट संवादमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. पण सहकार म्हणजे नेमकं काय? ही फक्त पैशाची देवाणघेवाण आहे का, की एक समाज माध्यम आहे? तर आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आहेत ज्यांनी कमर्शियल आणि कॉर्पोरेट या दोन्ही क्षेत्रामध्ये काम केलं आणि सध्या ते आता कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पण एखादा व्यक्ती कॉर्पोरेटचा नफा सोडून सहकार क्षेत्रामध्ये नेमकं का काम करतोय आणि बँका आणि पतसंस्थांमध्ये नेमका काय फरक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये तुमचा पैसा सुरक्षित आहे का? आता याच सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. कारण आज आपल्यासोबत आहेत सहकार क्षेत्रातील ट्रेनर अँड कन्सल्टंट ज्यांनी तब्बल 1,000 पेक्षा जास्त पतसंस्था आणि 20,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ट्रेन केला आहे. गोल्ड फायनान्स कंपनीचे डायरेक्टर आणि सहकार क्षेत्रातील गुगल म्हणून प्रसिद्ध असलेले मंगेश सर. तर चला आपण या संवादाला सुरुवात करूया. नमस्कार मंगेश सर, स्पिरिट संवादमध्ये तुमचं स्वागत. तर सर्वात आधी आपल्या बोलण्याची सुरुवात करण्याआधी आपण तुमचा नेमका एकूण प्रवास कसा होता ते जाणून घेऊया. मूळ गाव माझं मराठवाड्यामध्ये आहे आणि शालेय शिक्षण जे माझं झालं तेही मराठवाड्यामध्येच पूर्ण केलं मी. फॅमिली जॉईंट फॅमिलीमधून होतो, त्यामुळे बालपण अतिशय छान गेलं. लाडात गेलो. हो. आणि शालेय शिक्षणानंतर जे महाविद्यालयीन शिक्षण होतं तेही तिथेच झालं. पुण्यामध्ये मी MBA साठी आलो होतो. जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे 2 गोष्टी मला जास्त शिकायला मिळाल्या. एक म्हणजे जॉईंट फॅमिलीची शिस्त आणि दुसरं म्हणजे माणसं जोडणं. तर मला असं वाटतं की त्या काळात जे काही पेरलं गेलं होतं लहानपणी या संस्कारातून, तर आज सहकारात काम करताना त्या गोष्टी बऱ्यापैकी उपयोगी पडत आहेत माणसं जोडायच्या. साधारणतः एक 9वी-10वी मध्ये असल्यापासून मी घराच्या बाहेर जॉबसाठी जायचो. अरे वा. असं नव्हतं की आमच्यावर कुठल्या करिअरच्या हातीचे बंधनं होते. फ्रीडम होतं आम्हाला आणि त्यामुळे मग जे काम आवडेल, जिथं वाटेल तिथं आम्ही काम करू शकत होतो. सुरुवातीला मित्रांसोबत कंपनीजमध्ये, MIDCमध्ये अगदी ब्लू कॉलर वर्कर म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर मग थोडं 11वी-12वीला आल्यानंतर मग CA कडे जॉब करायचो. मग CA कडे जॉब करत असताना बॅलन्स शीट्स असतील किंवा ऑडिटचं काम असेल, तर ते काम तिथं शिकायला मिळालं. थोड्या दिवसानंतर थोडं कम्प्युटर शिकण्याची आवड होती. त्यामुळे मग कम्प्युटर इन्स्टिट्यूट्समध्ये शिकायलाही लागलो आणि सोबत शिकवायलाही लागलो. त्यानंतर मग ज्यावेळेस पुण्यातून MBA माझं पूर्ण झालं, मग कॉर्पोरेटचं थोडी क्रेज वाढली होती त्या काळात, की अरे कॉर्पोरेट नेमकं काय आहे? आणि मग त्या कंपनीजमध्ये इंटरव्ह्यूज दिले. तिथे जॉबही चांगला मिळाला. खूप छान वातावरणामध्ये तिथेही मला काम करता आलं. अनेक वर्ष NBFCजमध्ये काम केलं आणि मग NBFCमध्ये काम करत असताना माझी अविनाश सरांशी ओळख झाली. आमचं एक प्रोडक्ट असायचं ज्यामध्ये आम्ही पतसंस्थांसाठी किंवा ज्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत त्यांच्यासाठी काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचो. तर त्या ओळखीतून हळूहळू मला लक्षात आलं की सहकार काय आहे, नेमकं कोऑपरेटिव्ह कसं काम करतंय, त्याची व्याप्ती किती मोठी आहे. म्हणजे जसं आम्ही समजायचो सोशल मीडियावरून किंवा मीडियामधून आम्हाला कळायचं की सहकार आम्हाला खूप छोटा वाटायचा. परंतु ह्या सगळ्या भेटींमधून जेव्हा मला महाराष्ट्रामध्ये प्रवास करता आला आणि लक्षात आलं की सहकार एवढा छोटा नाही जेवढा आपण समजतोय, करिअर म्हणून याच्याकडे पाहता येत आहे. आणि मग जसं जसं हे समजत गेलं तसं अविनाश सरांशी एक दिवशी मी बोललो की सर, माझी इच्छा आहे, मला सहकारात काम करायचं आहे. कारण त्यांचा प्रवास असा होता की त्यांनी गव्हर्नमेंट जॉब सोडून पतसंस्था सुरू केली होती आणि तो खूपच प्रेरणादायी विषय होता. मग ज्यावेळेस त्यांच्यापाशी हा विषय बोललो तेव्हा त्यांनी पण ती संधी दिली मला आणि मग अनेक वर्ष सरांसोबत मी काम केलं. सुरुवातीला पतसंस्था, मग मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, मग अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असा तो प्रवास होता. अगदी सेल्सपासून तर CEO पर्यंत सगळ्या पदांवरती काम मला करता आलं. ज्यावेळेस मी CEOच्या पदावर काम करायचो बँकमध्येही आणि पतसंस्थांमध्येही, तर तेव्हा अनेकदा इतर पतसंस्था किंवा इतर बँक असायच्या की ज्या पतसंस्था किंवा बँका मला सातत्यानं प्रशिक्षणासाठी बोलवायच्या, मार्गदर्शनासाठी बोलवायच्या. आणि मग तिथं गेल्यानंतर मला हे प्राकर्षानं जाणवायला लागलं की आपण सहकारामध्ये ज्या पतसंस्था किंवा कर्मचारी जे काम करतायत, तर यांना प्रशिक्षणाची खरोखर गरज आहे. आणि मग हळूहळू आवड पण होती आणि गरजही, अशा दोन्ही माध्यमातून थोडं प्रशिक्षणाला गेल्या काही वर्षामध्ये मी जास्त प्राधान्य द्यायला लागलो.
आता जवळपास जसं मगाशी तुम्ही म्हणाले की आता 20,000 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी आहेत की ज्यांना मी गेल्या काही वर्षामध्ये प्रशिक्षित केलं आहे, किंवा 1,000 पेक्षाही जास्त पतसंस्था आहेत की गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्यासोबत प्रशिक्षणासंदर्भात मी जोडल्या गेलो. तर साधारणतः हा अतिशय छोटासा, सोपा, सरळ असा 18 वर्षांचा प्रवास आहे. तर आपण सहकार क्षेत्राबद्दल नॉर्मली बोलतो हां, हां. त्यावेळेला सहकार म्हणजे नेमकं काय असं लोकांच्या मनात एक प्रश्न असतोय की हां, हां. त्यांना जाणून घ्यायचं असते. बऱ्याच लोकांना सहकार म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा ते थोडंसं समजायला अवघड जातं. तर तुमच्या भाषेमध्ये लोकांना आपल्या समजून सांगाल का की सहकार म्हणजे नेमकं काय आहे ते सहकार संकल्पना? 2 गोष्टी आहेत बघा, की सहकार काय, म्हणजे एक छोटीशी गोष्ट शेअर करतो. तुम्हाला जास्त सहज समजायला मदत होईल, की मला नेमकं काय म्हणायचं आहे. एक गोष्ट आहे, मी एका कार्यक्रमातच ऐकलेली आहे. एक मुलगा असतो छोटा. अ, त्याच्या मेंढ्या, शेळ्या चरायला घेऊन जात असतो आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी वाट असते, पाऊलवाट. हम्म. एक ब्लॅक कलरची कार तिथे येते. त्या अच्छा. कारचा काच हळूच खाली जातो. त्या मुलाला त्या कारच्या काचेजवळ बोलवलं जातं. तो मुलगा येतो आणि थोडा संवाद होतो त्या दोघांमध्ये आणि कार टर्न करते, यू टर्न करून कार निघून जाते. तिथं जवळ झाडाखाली एक म्हातारे बाबा बसलेले असते. ते त्या मुलाला बोलवतात, की "अरे कृष्णा इकडे आहे." तर ते म्हणतो, "ठीक आहे, काय बाबा?" त्याने, "काय म्हणले ते काका तुला?" तो म्हणला, की काय नाही, आपल्या देवीच्या दर्शनाला आले होते, रस्ता विचारत होते." ते म्हणे, मग दर्शनाला रस्ता इकडून आहे, तू वापस कसं काय गेली गाडी?" तो म्हणे, "काय नाही म्हणे, इथून जर गेली असती तर माझ्या अंगावर धूळ उडून गेली असती." जसं तुम्हाला हसू येतंय तसं त्या बाबालाही हसू आलं. हा. परंतु हा फक्त हसण्याचा विषय नाहीये. त्या मुलानं असं का केलं, तर त्याच्या मनात चीड आहे. आज 10-12 वर्षाचा तो कोवळा मुलगा, त्याच्या पायामध्ये चप्पल नाहीये, त्याचे कपडे फाटलेले आहेत. आज जर त्याने मेंढ्या सोडून शाळेत शिकायला गेला, तर रात्री जेवणाची भ्रांत आहे. तर तो विचार करतो, की माझ्याकडे एक दिवस पुरेल एवढं अन्न नाहीये घरामध्ये हम्म. आणि एक कार अशी आहे, की दुपारच्या 12च्या उन्हामध्ये तिच्या आतमधून थंडगार हवा येते. म्हणजे ज्याच्याकडं आहे त्याच्याकडे खूपच जास्त आहे. म्हणजे आपण शाळेमध्ये असताना जे अर्थशास्त्र शिकलोय, की ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे खूप जास्त आहे, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे काहीच काहीच नाहीये. नाही. आणि मग आज किमान त्याचं पोट भरलेलं आहे किंवा संध्याकाळी तो जेवतोय म्हणून तो गाडीला फक्त परत पाठवतोय. त्याच्या मनातल्या चीड आहे. पण जर असं झालं, की त्या कृष्णाला उपाशी राहायची वेळ आली, तर उद्या कदाचित ती गाडी दिसल्यावर तो दगड उचलेल. आणि मग ही जी गरीब श्रीमंतीची दरी आहे, ही सातत्यानं जर वाढत राहिली, तर कुठेतरी आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि मग सहकार इथं काम करतं. सहकारमध्ये समानता आहे. कॉपरेटिव्ह काय आहे, तर लोकांनी लोकांसाठी काम करणे. आता देशाची अर्थव्यवस्था च्या बाबतीत आपण बोलतो, की $4 ट्रिलियन वरती आपली मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. किंवा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आज जगात 1 नंबरचा देश आपला आहे. परंतु अ, ही एवढी लोकसंख्या जर सांभाळायची आहे, तर सरकार प्रत्येक गोष्ट करू शकेल असं नाहीये. तर जर सरकार नाही करू शकत आहे, मग एवढ्या लोकसंख्येला सांभाळायचं कसं? यांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या? मग सरकारलाही माहिती आहे, की जसं आपण अर्थशास्त्रात म्हणतो, की आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आपण फक्त भांडवलवादी अर्थव्यवस्थेकडे गेलो नाही किंवा आपण फक्त सर्व सरकारच्या ताब्यात आहे असंही अर्थव्यवस्थेमध्ये आपण गेलो नाही. आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. म्हणजेच कुठेतरी लोकांनाच लोकांसाठी काहीतरी करावं लागेल. आणि मग सहकाराची खरी कन्सेप्ट ही आहे, की समान गरजा असलेले जे लोकं आहेत, त्यांनी एकत्र यावं, एकमेकांसाठी काहीतरी करावं. आता त्याच्यात दुसरं महत्त्वाचं गणित काय आहे, की ज्यावेळेस सर्व लोक समान हा शब्द आपण वापरतो, तेव्हा कुठल्याही ऑर्गनायझेशनचे सर्व लोक मालक पण असतात. अच्छा. आणि म्हणजे प्रायव्हेट सारखं नाही एक प्रकारे. हां, नक्कीच. म्हणजे प्रायव्हेटमध्ये जसं आपण बरेचदा पाहतो, की एक मालक आहे किंवा एक काही मालक आहे. पार्टनर्स आहेत, हां. तेवढेच मालक आहेत आणि नफ्यातला मोठा हिस्सा हा त्यांच्याकडे आहे. हम्म. सहकारामध्ये प्रत्येकाला समानता आहे आणि ही कन्सेप्ट मला असं वाटतं, की या अर्थव्यवस्थेसाठी जास्त गरजेची आहे. सहकार आपली जी कन्सेप्ट आहे ते आता रुजलेली आहे एक प्रकारे आपल्या भारतामध्ये. पण याची सुरुवात म्हणा किंवा इतिहास सहकारचा नेमका कसा आहे पूर्ण आता भारतामध्ये? सहकाराचा इतिहास जो आहे तो बराच जुना आहे. पण साधारणतः आपण कायदेशीर विचार करायला लागतो, 1904चा पहिला कायदा भारतामध्ये अस्तित्वात आलेला आहे. सहकार काय? सहकार कायदा पहिल्यांदा 1904ला आलाय. हां. 1904च्या कायद्यानंतर मग जसा भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर मग 1960-61 साली कायद्यामध्ये परत बदल आले, सुधारणा आल्या. ह्या पतसंस्था ज्या राज्यस्तरीय पतसंस्थांसाठीचा कायदा किंवा राज्यस्तरीय ज्या बँका होत्या त्यावेळेसचा कायदा आला. त्यानंतर आरबीआयच्या संदर्भातला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट्स असतील. त्यानंतर आपण म्हणूयात की मल्टीस्टेट पतसंस्थांसाठी 2002ला कायदा आला, जो की आता रिसेंटली परत अमेंडमेंट झाल्यात. तर असे वेगवेगळे कायदे सुरुवात झाली आणि इथूनही पुढं आता जर आताची परिस्थिती आपण पाहिलं तर खूप वेगानं बदलत आहे. म्हणजे जुन्या 60-61 सालानंतर आज पतसंस्थांसाठी नियामक मंडळाचे कायदे आले. त्यानंतर मल्टीस्टेटसाठी 2023ला अमेंडमेंट ॲक्ट आला आहे. आरबीआयच्या याच्या सुधारणा धोरणं आत्ताच अर्बन कोऑपरेटिव्ह बँकसाठी आले.
सहकार खूप वेगानं बदलाचं युग चालू आहे असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे सहकारमध्ये एक प्रकारे वेगानं बदलाचं रूप पण चालू आहे आणि शासनाची जी माइंडसेट आहे तो पण पॉझिटिव्ह आहे त्यामध्ये. हो, नक्कीच. पण लोकांची अशी आवश्यकता म्हणजे लोक असं विचारतात की खरंच सहकाराची आवश्यकता आहे का, किंवा लोक असा विचार करतात की म्हणजे श्रीमंत गरीब अशी दरी लोकांना इतकी समजून येत नाही. हां, हां. तर तुम्हाला काय वाटतं, सहकाराची खरंच आवश्यकता आहे का? हो, नक्कीच. आपण जर पाहायला गेलो ना, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जसं मी पहिलं उदाहरण सांगितलं, की एवढ्या बघा रिसोर्सेस हे लिमिटेड आहेत. लिमिटेड. मग कुठल्याही देशाकडे असलेले रिसोर्सेस जर लिमिटेड आहेत आणि ते रिसोर्सेस जर एकाच हातात एकवटले जात आहेत, तर मग तिथं कधी ना कधी उठाव होणार. मग सहकाराचा पहिला रोल काय आहे? ते ह्या रिसोर्सेसचं समान किंवा योग्य वाटप होणं. दुसरं काय आहे, की आपण जसं पाहतो, की लोकसंख्या जेवढी मोठी आपली वाढते, तर सगळ्यात मोठी अडचण त्यामध्ये काय आहे? तर रोजगार आहे. आणि जेवढा मोठा रोजगार सरकार प्रत्येकाला रोजगार हाताला नाही देऊ शकत. बरोबर. मग काही रोजगार आहे जो आपल्याला तयार करत नाही. मग सहकाराचं सगळ्यात मोठं यश कशात आहे? किंवा माझाही सहकारात सगळ्यात पहिला इंटरेस्ट जो तयार झाला त्याचं कारण काय आहे? तर रोजगार. ग्रामीण भाग असो, निमशहरी भाग असो, शहरी भाग असो, दोन्ही तिन्ही ठिकाणी तुम्ही बघा, की आजपर्यंत 2 ते 2.5 कोटीपेक्षाही जास्त जॉब्स हे फक्त कोऑपरेटिव्ह सेक्टरमधून आलेले आहेत. आणि एवढे मोठे जॉब्स जर एखादं सेक्टर देतंय आणि आपण म्हणणार की त्याची गरज आहे का नाही? तर मला वाटतं की ती कॉन्ट्रोव्हर्सी होईल मग. आता म्हणजे एक प्रकारे समान संधी पण भेटते, बरोबर. नोकरीची संधी आहे एक प्रकारे, आणि सभासदांना समान हक्क म्हणू शकतो आपण भेटतात. मग ह्यामध्ये कॉर्पोरेट किंवा प्रायव्हेट जे सेक्टर आहे आणि सहकार क्षेत्र, तर हे दुमत कशा प्रकारे पडतं? म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्याच वेळा नोकरीच्या संधी असतात, पगाराची जास्त संधी पण असते तिथं, आणि सहकार क्षेत्रामध्ये थोडंसं वेगळं पडतं. तर हे दरी कशी दोन्ही दिसते, दोन्ही आता बघा काय होतं, की कॉर्पोरेट असेल किंवा कोऑपरेटिव्ह असेल, साधारणतः आपण करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करू थोडासा, की करिअरमध्ये आपल्याला काय पाहिजे असतं. कुठल्याही कॉलेजमध्ये शिकणारा तरुण ज्यावेळेस किंवा तरुणी असेल, तर तिला जेव्हा असं वाटत असतं, की आता माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करायचंय आणि मला आता जॉबला कुठेतरी जायचंय. तर कुठेतरी म्हणजे मी निवड करणार, की मला कुठल्या सेक्टरला जायचंय. आता आपलं बँकिंग किंवा फायनान्स सेक्टर आपण बघूयात. कोऑपरेटिव्ह असेल किंवा कॉर्पोरेट बँकिंग असेल. तर या दोन्ही ठिकाणी जाताना पहिलं गोष्ट काय पाहिलं जाते, तर पॅकेज, की मला पैसा किती भेटतोय. पैसा किती. मग लोकांना असं वाटतं, की फक्त पैसा हा कॉर्पोरेटमध्येच आहे, कोऑपरेटिव्हमध्ये नाही. तर असं नाहीये. मी माझं करिअर लाखांच्या पगारापासून सुरुवात केलेलं आहे कोऑपरेटिव्हमध्ये. अनेक माझ्यासारखे कितीतरी लोकं आहेत, की जे खूप चांगल्या सॅलरीज ज्यांनी कोऑपरेटिव्हमध्ये राहून घेतल्यात. तर कोऑपरेटिव्हमध्ये पैसा आहे का? तर निश्चित आहे, करिअरच्या दृष्टिकोनातून. दुसरं जॉब अपॉर्च्युनिटीमध्ये आपण काय पाहतो, की ठीक आहे मला पैसा मिळतोय, पण इथे जॉब स्टॅबिलिटी आहे का? आता कॉर्पोरेटमध्ये जर तुम्ही कधीही पाहिलं किंवा कमर्शियल बँकिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला लक्षात येईल, की एक व्यक्ती जी आज एका बँकमध्ये काम करते, 2-3 वर्षानंतर ती दुसऱ्या बँकमध्ये दिसेल. परत 3-4 वर्षानंतर दुसऱ्या बँकमध्ये. म्हणजे त्याच्या करिअरच्या जॉइनिंगपासून तर त्याच्या रिटायरमेंटपर्यंत किंवा जोपर्यंत त्याचा करिअरमध्ये तो आहे, तोपर्यंत पाहिलं तर सुरुवातीला 2 पानाचा रिझ्यूम आणि शेवटी त्याचा एक 100 पानाचा रिझ्यूम तयार होईल. एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याने जॉब केलेला असतो. तर स्टॅबिलिटी नाहीये. पण सहकारामध्ये तुम्हाला कितीतरी लोक असे दिसतील, की ज्यांचा पहिला जॉब हाच कोऑपरेटिव्हमध्ये होता आणि पहिल्या जॉब कोऑपरेटिव्हपासून आता त्यांची रिटायरमेंट सुद्धा कोऑपरेटिव्हमधूनच झालेली आहे आणि ते एकाच संस्थेमध्ये किंवा एकाच कोऑपरेटिव्ह अगदी शुगर फॅक्टरी असतील, दूध संघ असतील किंवा पतसंस्था असेल किंवा बँक असेल कुठेही. तर सरकार नंतर जर सगळ्यात सेफ किंवा स्टॅबल कुठलं डिपार्टमेंट असेल, तर ते सहकार आहे. आता ह्या 2 गोष्टीच्या व्यतिरिक्त तिसरा विषय काय असतो, की ठीक आहे मला पगार चांगला भेटलाय, जॉब स्टॅबिलिटी भेटली आहे, पण मला प्रमोशन पण पाहिजे असतं. ओके. आता मी ज्यावेळेस कोऑपरेटिव्हमध्ये यायचा विचार केला, तेव्हा मी हा पण विचार केला होता, की हे अनटच मार्केट आहे जॉबच्या बाबतीत. अजून इथे तेवढी कॉम्पिटिशन तयार झालेली नाहीये. इथलच्या अनेक टॉपच्या पोझिशन्स आहेत, की जिथं चांगल्या लोकांची गरज आहे. तुम्ही जर थोडं स्किल डेव्हलप केलंय किंवा थोडं आपण म्हणूयात, की स्वतःला अपग्रेड केलं आणि थोडी मेहनत घेतली, तरी अनेक पोझिशन्स आहेत अगदी सीईओ लेव्हलपर्यंतच्या, की त्या तुमच्यासाठी आज सहज उपलब्ध आहेत. कारण अनटच मार्केट असल्यामुळे अजून खूप लोकांचं लक्ष तिथं गेलं नाही. मग पैसा आहे, पोझिशन्स पण भेटते आणि स्टॅबिलिटी भेटते. बरं याच्याही पेक्षा जाऊन एक चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे समाधान. जे तुम्हाला कॉर्पोरेट वर्ल्ड नाही देऊ शकत. तुम्ही बघा, की अगदी Google सारखी कंपनी आहे किंवा Microsoft सारखी कंपनी, सर्व सुविधा आहेत. पैसा आहे, पोझिशन आहे, सगळं भेटतंय. पण तरीही लोकं तिथून जॉब सोडतायत. दरवर्षी आपण जर टर्नओव्हर पाहिला एम्प्लॉईचा, तर प्रत्येक टॉप एम-एन-सीज मधून सुद्धा लोकं बाहेर पडतायत. मग किंवा एवढंच कपात केली जाते त्यांची. त्यांनी नाही केले तरी वैयक्तिक लोक सोडून जात आहेत. हां. मग का सोडतायत? तर तिथं हां. समाधान नाहीये. हं. सहकाराचं सगळ्यात चांगली गोष्ट आहे, की इथं पैसा आहे, इथं तुम्हाला पोझिशन आहे, इथं तुमची स्टॅबिलिटी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसोबत तुम्हाला तुमच्या लोकांसाठी काम केल्याचं समाधान आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही पाहता, की मी एकटा ग्रो नाही होत आहे, तर मी जे काम करतोय त्याचे रिझल्ट मला समोर पाहायला दिसतायत. तर हे 4 गोष्टी आहेत, की ज्यामुळे मी स्वतः सुद्धा या क्षेत्रामध्ये आलो
आणि मला असं वाटतं की सहकार का पाहिजे, तर जॉबच्या दृष्टिकोनातून किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून पाहिल्या गेलं त्या चारही गोष्टी फक्त सहकारातच आहे. अच्छा. आता असं आहे की सहकार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्याची न समजणारी बाजू किंवा जी आपण म्हणतो अंतरातली बाजू सांगितली. पण असं होतं की सहकारामध्ये बरेचसे लोक अशी गुंतवणूक करायला थोडेसे घाबरतात किंवा हां. सहकारामध्ये तितकी गुंतवणूक होत नाही. तर सहकारमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का? पण त्याचे फायदे किंवा काय कशाप्रकारे गुंतवणूक असते? मगाशी मी सांगितलं की मला जवळपास 18 वर्ष फायनान्स सेक्टरमध्ये झाले. हं. माझ्या सर्व गुंतवणुकी सहकारी संस्थांमध्येच आहे. याचं कारण काय आहे, की तुम्ही गुंतवणूक कुठेही करा. म्हणजे अगदी शेअर मार्केट्स असेल, म्युच्युअल फंड्स असतील, सरकारी बँका असतील किंवा कमर्शियल बँक्स असतील, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहे, पतसंस्था, मल्टीसेस सोसायटी. तर सगळ्या ठिकाणची गुंतवणूक आहे, ज्याला कुठेतरी थोडी रिस्क आहे. अगदीच रिस्क फ्री गुंतवणूक कुठंच नसते. परंतु मग जसं कुठेही गुंतवणूक करताना तुम्ही थोडा जर अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येतं, की आपली गुंतवणूक सुरक्षित कुठं राहू शकते. प्रोबॅबिलिटी आहे शेवटी, की कुठं गुंतवणूक माझी सुरक्षित राहणार म्हणजे आहे. थोडीशी रिस्क आहे पण अभ्यास करावा लागतो. तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतं की थोडीशी रिस्क राहणार नाही. आता गेल्या 18 वर्षात मी ज्या वेळेस गुंतवणुकी केल्यात आणि मी पतसंस्थांना प्रेफर केलेलं आहे कायम. हं. तर पतसंस्था असतील, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतील. माझ्या ठेवी तिन्ही ठिकाणी मी कायम ठेवायचो. याचं कारण असं होतं, की पहिली गोष्ट की थोडा अभ्यास करायची गरज आहे. हे सेगमेंट समजून घ्यायला खूप सोपं आहे, की मला पटकन कळतं की ही बँक सुरक्षित आहे का नाही. मला खूप जास्त डीप स्टडीची किंवा त्याच्यावरती कसं शेअर मार्केटमध्ये रोज मला त्या स्क्रीन समोर बसून राहायची गरज नाही, की आज नेमकं काय झालंय. इथं लगेच काही बदलत नाही. कमी जसं व्होलटाईल आहे हां. असं म्हणू शकतो आपण. तसं आपण म्हणू शकतो. त्यामुळे लगेच बदल नसल्यामुळे मला दीर्घकालीन अभ्यासाहून सुद्धा कळतं, की मी कदाचित 6 महिने किंवा वर्षभराच्या अहवालावरून सुद्धा ठरवू शकतो, माझी ठेव सुरक्षित आहे का नाही आहे. हं. दुसरं महत्त्वाचं काय आहे, तर इथलचे पॉलिसीज ज्या आहेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, ह्या खूप ड्रास्टिकल चेंज नाही होत. याला वेळ लागतो. कारण गव्हर्नमेंटला सुद्धा कळतं, की पब्लिक मनी आहे. तर पब्लिक मनी सेफ राहावं, हा उद्देश कायम शासनाचा असतो. मग शासकीय धोरणं खूप लवकर बदलतात का? तर नाही बदलत. बरं बदलले तरी सुद्धा ते ठेवीदाराच्या संरक्षणात बदलतात. ते कधीही त्यांच्या विरोधात जाणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट की रिटर्न्स की पैशाच्या स्वरूपात जसं माझे जर आज मी 1,00,000 रुपये गुंतवले आहेत, तर त्या 1,00,000वरती मला 1 वर्षानंतर किती टक्के व्याजदर भेटणार आहे? तर आता जर मी विचार केला की शासकीय नॅशनलाइज बँक्समध्ये मी माझी गुंतवणूक करतोय, तर 6-6.5% आसपास व्याजदर तिथं आहे. थोडं कमर्शियल बँकमध्ये 0.5-1% मला जास्त कदाचित व्याजदर मिळेल. पण मग महागाई कितीनं वाढते? मग जर बरोबर. माझा पैसा हा आज 1,00,000 आहे, उद्या महागाई 8% वाढली, 9% वाढली. तर आणि रिटर्न फक्त 8% 6% असले आणि तर रिटर्न मग 7% आहे. तर माझे 2% मुद्दलाच घट झाली, घट. असं मानण्यात येईल. हां. मग किमान मला महागाईच्या दरापेक्षा 1,000% जास्त व्याजदर मिळतोय का? किमान तेवढा तरी मिळतोय का? माझी गुंतवणूक आहे तशी तर राहते का? हं, हं. तर ह्या सगळ्या छोट्याशा गोष्टीचा जरी आपण विचार केला, तरी आपल्या लक्षात येईल की नाही, कॉर्पोरेटिव्ह सेगमेंट हे सध्या बेस्ट सोल्युशन आहे, की आपल्याला तुम्हाला कमी अभ्यासात लक्षात येईल की ही पतसंस्था सुरक्षित आहे का नाही, माझ्या ठेवी इथं सुरक्षित आहे का नाही. आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केटसोबत बरेचदा कंपॅरिझन केलं जातं, की स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्त रिटर्न्स आहेत. पण मग तिथं तुमचा अभ्यास तेवढा आहे का? आज स्टॉक मार्केटमध्ये खरोखर कोणी कमवलाय? तर खूप मोजके लोक आहेत. म्हणजे आपल्याला उदाहरण दिलं जातं, की नाही तुम्ही जर 30 वर्षापूर्वी एक सर्टन गुंतवणूक केली असती शेअर्समध्ये, तर आज त्याचे 100 कोटी झाले असते, आज 500. किती लोकांचे वास्तवात झालेले तुम्ही पाहिलेत. तर तो अभ्यासाचा विषय आहे. 30 वर्षापूर्वी हा अभ्यास तुम्ही करू शकत होता का? मग तुम्ही आज पुढच्या भविष्याचा अभ्यास करू शकताय का? आणि जर तो तुम्ही करू शकत असाल, तर तो वेळ तुम्ही देऊ शकत असाल, तर ती गुंतवणूक तुम्हाला भविष्यात सिक्युअर मानता येईल. पण तिथं एक शेवटी टॅगलाईन आहे, की गुंतवणूक ही शेवटी मार्केटच्या फ्लक्च्युएशनवरती डिपेंड्स आहे. तिथं रिस्क आहे. तर प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे. पण मग ग्रामीण भाग असेल किंवा आपल्या अगदी शहरी भागात सुद्धा तुम्हाला समजून घेणं काय सोपं आहे? तुम्हाला स्टॉक मार्केट समजून घेणं सोपं आहे? तुम्हाला एम-एन-सी समजून घेणं सोपं आहे? का तुम्हाला पतसंस्था समजून घेणं सोपं आहे? माझं म्हणणं आहे, की पतसंस्था, कोऑपरेटिव्ह बँक्स या समजायला सोप्या आहेत. मग ह्या सोप्या आहेत, तर त्याचा अभ्यास करू. गुंतवणूक तिथं करा. जर पतसंस्थांच्या गुंतवणूक सुरक्षित आहेत का? तर 100%. पतसंस्थांच्या गुंतवणूक जर तुम्ही थोडा अभ्यास करून गुंतवणूक केलं, तर तुमच्या गुंतवणुकी सुरक्षितच आहेत. ओके. आपल्या पतसंस्था म्हणजे समजा गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्ही पतसंस्थांची व्याप्ती सांगितली. आता आपण इंट्रोडक्शनमध्ये जसं सांगितलं, की तुम्ही 1,000 पेक्षा जास्त पतसंस्थांना ट्रेनिंग वगैरे दिलं आहे. हां. तर एकूण या सहकार क्षेत्राची व्याप्ती म्हणा किंवा किती मोठं आहे हे सहकार क्षेत्र? पतसंस्थांचं जाळं ही पूर्ण महाराष्ट्रभर म्हणा किंवा भारतभर किती पसरलेलं आहे? बघा, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की जॉब्सच्या बाबतीमध्ये म्हणजे आज 2 ते 2.5 करोड जॉब्स हे फक्त सहकार क्षेत्रानं देशभरामध्ये दिलेले अरे आहेत. वाह! तर मग एवढे जॉब्स द्यायचे तर तेवढ्या सहकारी संस्था पण पाहिजे. आज हं, हं, हं. एक्झॅक्ट डेटा जरी आपल्याकडे नसला तरी 2 ते 2.5 लाख सहकारी संस्था आहेत, की ज्या महाराष्ट्र किंवा इतर आपल्या पूर्ण देशामध्ये म्हणजे पॅक्सचा उल्लेख नाहीये. पॅक्स ज्या आहेत किंवा विविध कार्यकारी सोसायटी त्या सोडून एवढ्या प्रमाणात सहकारी संस्था
काम करतात. आता बऱ्यापैकी काय होतं की आपल्याला सहकार म्हणजे सहकारी पतसंस्था, सहकारी बँका किंवा मल्टीस्टेट सोसायटीज इथपर्यंत माहीत असतो. हम्म. खूप थोडं पुण्यामध्ये आपण पाहतो तर हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपल्याला माहिती आहे. परंतु सहकार याच्याही पेक्षा पुढे आहे. तर सहकारी कारखाने आहेत, सहकारी दूध उत्पादक संघ आहेत, त्यानंतर फिशरीजचा बिझनेस असेल, तर अगदी अमूलसारखं मोठं ब्रँड आहे, ते पण सहकारामधून आलेलं आहे. मग सहकार हा प्रत्येक ठिकाणी आहे, तो कमी अधिक प्रमाणात आहे, परंतु सर्वसामान्य किंवा प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी तो कनेक्टेड आहे. तर त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर आणि फक्त व्याप्ती ही देशभरात किंवा महाराष्ट्रात नाही आहे, तर याच्या बाहेर पण आहे. म्हणजे कदाचित असं म्हणता येईल की आपल्या देशापेक्षा मोठा सहकार हा युरोपियन कंट्रीजमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, किंवा कॅनडामध्ये आहे. म्हणजे इंटरनॅशनल गेलेला आहे एक प्रकारे. सहकार हा आधी बाहेर आहे, त्यानंतर बाहेर- आपल्याकडे आलाय. म्हणजे मुळात ज्यावेळेस आपण असा विचार करतो, आपल्याला असं वाटतं की पहिले सहकार महाराष्ट्रातच जन्माला आलेला आहे, तर असं नाहीये. मुळात सहकार हा युरोपामध्ये जास्त होता. तिथून हळूहळू टप्प्याटप्प्यानंतर ते पूर्ण जगामध्ये त्यांचं राज्यही होतं, त्यामुळे ते पसरायलाही सोपं गेलं. आणि पहिला कायदा जो 1904 ला आणला तो इंग्रजांच्या काळातच आलेला आहे. तर त्याला नियमन करणं हे सुद्धा त्यांनी शोधून काढलेलं आहे. तर सहकार हा फक्त भारतापुरता मर्यादित किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का? तर नाही, हा जगभर पसरलेला आहे. आणि आपल्यापेक्षाही जास्त मोठ्या बँक्स, आपल्यापेक्षाही जास्त मोठ्या संस्था, जे ज्याला पतसंस्थांना बाहेर क्रेडिट युनियन्स म्हणतात, तर आपल्या पतसंस्थांपेक्षाही मोठमोठ्या क्रेडिट युनियन्स युरोपामध्ये काम करतायत. सहकार हा फक्त त्याचं मार्केटिंग झालं नाही, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सहकार म्हणजे हा खूप छोटा विषय आहे. परंतु लाखो करोडच्या ठेवी आहेत पतसंस्थांमध्ये, बँकांमध्ये. हे एवढं छोटं मार्केट नाहीये, जेवढं आपण कदाचित आतापर्यंत ते अनुभवलं नाही किंवा आपण त्याचं मार्केटिंग होऊ दिलं नाही, म्हणून आपल्याला कदाचित तसं वाटू शकतं. पण जसा जसा तुम्ही अभ्यास कराल तसं लक्षात येईल की महाराष्ट्र देश आणि अगदी जेवढ्याही डेव्हलप कंट्रीज आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सहकार पाहायला भेटेल. तर सर, बऱ्याच लोकांचा असा समज असतोय की ज्या सहकार संस्था आहेत त्या धर्मादाय संस्था आहेत, हा, हा. म्हणजे लोकांना मदत वगैरे करतात असं. तर तो गैरसमज म्हणजे नेमका कशा प्रकारे डेव्हलप झाला किंवा काय नेमकं सत्य आहे त्याच्या मागचं? नाही बघा, आता काय होतं की सहकारामध्ये सेवा हा शब्द आहे आणि सहकारी संस्थामध्ये त्या शब्दाला प्राधान्य पण दिलेलं आहे. त्यामुळे अनेकदा लोकांचा गैरसमज होतो की ह्या धर्मदाय संस्था किंवा एनजीओ आहेत का? तर असं नाहीये. मुळात हे आर्थिक संस्था आहेत आणि आर्थिक संस्था ह्या जर चॅरिटी करतायत किंवा ह्या जर नफ्याचा विचार नाही करत आहेत, तर त्या संस्था टिकणार नाहीत. त्यामुळं ह्या धर्मदाय संस्था नाही आहेत, परंतु यांचा उद्देश हा सभासदांचं भलं करणं हाच आहे. पण मग भलं करणं याचा अर्थ चॅरिटी करणं आहे का? तर नाही. संस्थांचं मूळ काय आहे? तुम्हाला लक्षात येईल की कुठलीही संस्था ही चांगली कधी मान्य देते, तर ती नफा कमवते तर ती चांगली आहे. मग ह्या संस्थांना बंधनकारक आहे की ह्या नफ्यात राहिल्या पाहिजे, परंतु ह्या संस्था नफेखोरी करत नाही. आता म्हणतात की नफा कमवायचा, नफेखोरी नाही करायची, या दोन्हीमध्ये थोडासा शब्दामध्ये थोडासा बदल आहे. की काय होतं, एखादी जर पर्सनल ऑर्गनायझेशन असेल, जी आपण म्हणू प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे, तर ती काय विचार करेल की आज ह्या वर्षी जर मी 1 कोटीचा नफा कमवलाय, तर पुढच्या वर्षी 1 कोटीचा नफा 2 कोटीचा कसा करायचा, मग त्याच्या पुढच्या वर्षी 2 कोटीचा नफा मला 3 कोटी कसा करता येईल. मग हे करण्यासाठीचं रिव्हर्स मेकॅनिझम मी लावणार की मला हा नफा कमवायचा आहे, तर मी काय करू? मग मी माझ्या ग्राहकांकडून थोडं जास्त मार्जिन वाढवून घेऊ का? मी त्यांच्यावर ॲडिशनल काही चार्जेस लावू का? हा त्याच्या डोक्यात प्लॅन चालणार. बरोबर. सहकारामध्ये असं नाही होत. सहकार काय विचार करतोय की मला आवश्यक नफा किती आहे, की मला 1% नफा आवश्यक आहे, 2%, आणि ते अचीव झालंय. मग आता जो ॲडिशनल नफा आहे हा मी 2 कारणासाठी वापरणार. एक तर संस्थेच्या भविष्यात सुरक्षिततेसाठी, आणि दुसरा नफा कशासाठी वापरणार, तर सभासदांना मी काय जास्त सुविधा देऊ शकतो. मग सुविधा काय असतात? तर मुळात आपण पतसंस्थांबद्दल बोललो किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, मल्टीस्टेट संदर्भात. तर यांचा मूळ व्यवसाय काय आहे की सभासदांकडून ठेवी स्वीकारायच्यात, ज्या सभासदांना आवश्यक आहे त्यांना कर्ज वाटप करायचं आहे. आता ठेवी स्वीकारताना ठेवीचा एक व्याजदर ठेवला जातो, त्याच्यापेक्षा जास्त कर्जाचा व्याजदर असतो, आणि हा जो दोन्ही मधला स्प्रेड किंवा दुवा आहे, याच्यामध्ये संस्था आपले खर्च भागवते आणि काही टक्केवारी असते, काही प्रमाण असतं जे आपल्याला नफा देतं. नफा म्हणतात. आता ठेवीदारांचं भलं जर मला करायचं आहे, माझी संस्था चांगला नफा कमवते, तर मी पहिला उद्देश काय ठेवतो यामध्ये, की मला कर्जाचे व्याजदर कमी कसे करता येईल. मी हा नाही विचार करत की आता एवढा नफा झालाय तर अजून कर्जाचे व्याजदर वाढून अजून नफा कमवू, जे की प्रायव्हेट ऑर्गनायझेशन करू शकतात. मग कर्जदाराला फायदा काय, तर त्याचे कर्जाचे व्याजदर कमी होतील, संस्थेमध्ये चांगले सभासद येतील, चांगले कर्जदार येतील, त्याच्यावरचा व्याजाचा बोजा कमी होईल. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस मला नफा चांगला होतोय तेव्हा हा स्प्रेड मी कमी करू शकतोय. म्हणजेच काय, की कर्जाचे व्याजदर जरी कमी केले 1%, तर मी कुठेतरी ठेवीच्या व्याजदराला 1% वाढवून देईल, की माझ्या सभासदांना जे असे सभासद आहेत संस्थेचे की जे आता रिटायर आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आपण म्हणूयात, काही महिला वर्गांसाठीच्या योजना असतील, काही अपंग किंवा असे काही सभासद असतील संस्थेचे की ज्यांना थोडं जास्त व्याजदर देणं आवश्यक आहे, तर रेग्युलर व्याजदरापेक्षा 0.5%, 1%, अशा योजना आम्ही राबवू शकतोय. तर सहकार कायम काय विचार करणार, की
फक्त नफा करायचा आहे का तर हो करायचा आहे, परंतु कुठल्याही मार्गाने नफाच करायचा आहे असं नाही. सहकार कधी विचार करत नाही. मुळात ते सहकाराचं तत्व नाहीये आणि म्हणून मग सहकार एकटाच मोठा होत नाही, तो त्याच्या सगळ्या सभासदांना घेऊन मोठा होतोय. तर थोडा वेळ लागू शकतो कदाचित त्याच्या नफ्याचे बॅलन्स शीट्सवरती इम्पॅक्ट. आणि एखाद्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला दिसेल की इथं अचानक नफा वाढतोय, इथं स्टेप बाय स्टेप आहे. स्टेप बाय स्टेप काय, तर याला सगळ्यांना घेऊन जायचंय, बरोबर. त्यामुळे याचा नफा कमी असू शकतो. परंतु या धर्मदाय संस्था नाही आहेत आणि या नफा कमवणाऱ्या संस्था आहेत. तर मुळात जर आपण पाहायला गेलं तर पतसंस्था असतील तर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, मागच्या अनेक वर्षांचा जर तुम्ही अभ्यास केला तर वर्षानुवर्ष या प्रत्येक संस्थांचा नफा वाढतच चाललाय. त्यांचे ओन फंड्स पण त्या प्रमाणात वाढलेले आहेत. म्हणजे काही काही पतसंस्था किंवा बँक्स आहेत ज्या 100 वर्ष जुन्या आहेत, बापरे. तर त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात स्वनिधी जमा झाला आहे, हा त्यांच्या नफ्यातूनच झालेला आहे. आपण म्हणूयात की हेही एक कारण आहे की सहकारामध्ये प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सपेक्षा सुद्धा सहकार का सरकारला मोठा करायचा. म्हणजे एक विषय निघाला म्हणून सांगतो की आता रिसेंटली काही दिवसापूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट ऐकलं असेल सरकारचं की आपल्याला आपली अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन करायची आहे किंवा $5 बरोबर. ट्रिलियन पर्यंत आपल्याला जायचं. पहिला टप्पा होता की $4 ट्रिलियन आणि झाली. मग आता हे $4 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करायची, हे एका बाजूला ज्यावेळेस शासन सांगतंय तर दुसऱ्या बाजूला दुसरं एक स्टेटमेंट त्याच काळात आलं होतं की सहकारचे समृद्धी. ओके. एका बाजूला आपण मीडियामध्ये बऱ्याचदा वाचतो की नाही सहकारी संस्थांचा असा अडचण आहे, सहकारी संस्थांचा अशी अडचण आहे, आणि मग सरकार असं कसं म्हणतंय की जर सरकारला $4 ट्रिलियन $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवायची आणि दुसऱ्या बाजूला एकदम सहकारची समृद्धी, तर हे थोडं त्या दृष्टिकोनातून कॉन्ट्रोवर्सी वाटते की यार असं कसं होतं. पण शासनाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस आपली अर्थव्यवस्था वाढवायची आहे तेव्हा पैसा हा सर्वसामान्यांच्या खिशात आला पाहिजे, हा देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. तुरळक 5-50 लोक श्रीमंत झाले तरी अर्थव्यवस्था वाढणार आहे, पण बरोबर. त्याचा फायदा कोणाला होणार अर्थव्यवस्था वाढण्याचा. मग शासनाला त्यावेळेस हे पण माहीत असतं की ही अर्थव्यवस्था जी वाढवायची आहे तर त्याचं इम्पॅक्ट हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. मग प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तिथं कोण पोहोचलेलं आहे. आज 30 कोटी सभासद हे सहकारानं जोडल्या गेलेले आहेत, कुठल्या न कुठल्या माध्यमातून सहकाराशी कनेक्टेड आहेत. मग एवढे मोठे लोक संख्येने जे की सहकाराचे कनेक्टेड आहेत, तर मग सहकार जर मोठा झाला म्हणजे तुम्ही बघा की लगेच एक स्टेटमेंट आलं की पहिल्यांदा $4 ट्रिलियन किंवा $5 ट्रिलियन च्या अर्थव्यवस्थेचं. दुसरं स्टेटमेंट काय आलं आपल्याकडे तर सहकारचे समृद्धी. सहकारचे आणि समृद्धी. तिसरं स्टेटमेंट अमित भाई शहांचं आलं की आम्ही 2 लाख सोसायटीजला देशभरामध्ये नव्यानं चालू करणार, ज्या सोसायटीज जुन्या पद्धतीने चालत आहेत त्यांचं डिजिटलायझेशन करणार, नवीन मल्टीस्टेट कायद्याच्या अमेंडमेंट झाल्या, त्यांना नवीन परवानगी मिळायला लागल्या, पतसंस्थांना नव्यानं शाखांच्या परवानगी मिळायला लागल्या. मग हे सगळे जे स्टेटमेंट्स आहेत हे इंटरकनेक्टेड आहेत की अर्थव्यवस्था वाढणं म्हणजे काय, तर सहकाराच्या माध्यमातूनच ती वाढवावं लागणार, तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा आहे. आता सरकार धोरण त्या बाजूने करत आहे, हा. पण आता मग सहकार आणि जे कमर्शियल आपण म्हणतो त्यामध्ये काय फरक हे करतो आपल्याला जाणवतो. प्रमुख मी तुम्हाला आता जे सांगितलं की नफेखोरी. हम्म. तर नफेखोरी हा एक विषय आहे की कुठल्याही मार्गाने नफा कमवायचा आणि स्वतः मोठं व्हायचं आहे. इथे सहकाराच्या प्रत्येक सभासदाला मोठं करायचं आहे, हा पहिला उद्देश आहे. दुसरा की तुम्ही कधीही पाहिलं असेल की मूळ जो कोर भाग आहे, जो आपण म्हणतो ग्रामीण अर्थव्यवस्था आहे किंवा निमशहरी भाग आहे, तर हा डेव्हलप करण्यामध्ये जास्त मोठा हातभार कोणी लावला आहे, तर इथे सहकारी संस्थांचा वाटा मोठा आहे. आता अनेकदा आपण पाहतो की अगदी छोटा विषय घेऊ आपण की पीक कर्ज, की जे प्रत्येक शेतकऱ्याची बेसिक नीड आहे. आता पीक कर्ज बऱ्यापैकी पूर्वी जिल्हा बँका आणि त्याच्या अंतर्गत ज्या पॅक्स होत्या, विविध कार्यकर्ते होते, यांच्या मार्फत वाटल्या जातं. काही ठिकाणी थोड्या जिल्हा बँका जिथं सक्षम नाही आहेत त्या ठिकाणी नॅशनलाइज बँक्स आहेत, त्यांच्या मार्फत पीक कर्ज वाटप होतं. आता ॲग्रिकल्चर लोन ही देशाची गरज आहे की त्या तिथं आपण कर्ज पुरवठा करावाच लागतो. शासनाने त्यावर बंधनं घातलेली आहेत. म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये ॲग्रिकल्चर लोनला प्रचंड महत्त्व आहे. परंतु पीक कर्ज सोडून शासकीय स्तरावरती इतर कारणासाठी, शेतीसाठीच, परंतु शेतीतल्या इतर कारणासाठी किती अशा बँका आहेत की ज्यांचं कर्ज पुरवठा खूप चांगला आहे, तर त्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. पीक कर्ज मॅन्डेटरी आहे, शासनानं सांगितलं आहे की हे वाटावंच लागणार आहे, ते म्हणून त्याचं टार्गेट अचीव केलं जातं. पण मग मला पाईपलाईनसाठी कर्ज पाहिजे, मला विहिरीसाठी कर्ज पाहिजे, शासकीय योजना सोडल्या तर मग इथं थोडी अनास्था आपल्याला बँकांमध्ये दिसते. पण मग शेतकऱ्याने फक्त पीक कर्जच घ्यायचं का, मग त्याला बाकी गोष्टीसाठी कोण कर्ज देणार. बरोबर. इथं सहकार लागतो. हम्म. जर आजही आपण पाहतो की दुष्काळ जर पडला किंवा शेतीमध्ये काही पिकलं नाही कुठल्याही कारणानं, तर शहराची अर्थव्यवस्था सुद्धा ढासळते. आपण पुण्यामध्ये राहताना आपल्याला असं वाटतं की IT कंपनीज
मध्ये खूप चांगलं काम चालू आहे, पण ज्या दिवशी शेतामध्ये दुष्काळ पडतो त्या दिवशी त्या कंपनीमध्येही रिसेशन यायला चालू होऊन जातं. कारण मूळ देशाची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे. तिथंच जर काही नाही आहे तर हे सगळं स्ट्रक्चर खूप काळ टिकणार नाही. आणि म्हणून मग अ, सहकाराच्या माध्यमातून हा कर्ज पुरवठा होतोय. खूप सिक्युअर्ड लोन वाटणं किंवा आपण जसं म्हणतो की रूट कॉजवरती जाऊन त्यांना भांडवल पुरवठा करणं तर ह्या गोष्टी ह्या बँकांना सध्या तरी शक्य नाही आहे. कारण त्यांची संख्या, त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि देशाचा विस्तार, देशाची लोकसंख्या हे कुठेतरी मिसमॅच आहे. मग इथं कोणीतरी तिसरी व्यक्ती लागते उभे राहायला आणि ती सहकार आहे. ओके. आता सहकारचं आणि कमर्शियलचा तुम्ही फरक सांगितला. आता हम्म. सहकार म्हणलं की थोडं पतसंस्थावरती जास्त लोकांचा फोकस येतो. हा, हा. तर पतसंस्था म्हणजे बऱ्याच जणांना माहित असतं की ते लोक पतसंस्थाला बँक समजून जातात. हम्म, हम्म. पण पतसंस्था आणि बँकमध्ये एक मेजर डिफरन्स आहे. हा, हा. तर त्यामध्ये नेमका कसा फरक आहे आणि ते पतसंस्था आणि बँक कशा प्रकारे वेगवेगळे फायदे आपल्याला पोहोचवते? मग आता सहकारच्या बाबतीत आपण जसं बघतोय तर पतसंस्था आहेत, हम्म. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. तर हे तिन्ही सहकाराचेच आर्म्स आहेत. आता फक्त त्यांच्या रेग्युलेटिंग अथॉरिटीज आणि यांना लागू असणारे कायदे याच्यात थोडा बदल आहे. जसं आरबीआय रेग्युलेट करते बँकांना, ज्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत त्यांना. पतसंस्थांना राज्य सरकारच्या अंतर्गत जो कायदा आहे आपला तर त्याच्या अंतर्गत रेग्युलेशन होतं. त्यामध्ये मग आपले आयुक्त असतील, सहकार आयुक्त असतील, त्याच्या खाली मग AR किंवा DDR ऑफिसर्स आहेत. मग ह्या हायरार्कीनुसार त्यांना नियमन केलं जातं. जसं नवीन नियामक मंडळ आहे त्यांना लागू करून त्या अंतर्गत म्हणजे राज्याच्या कार्यक्षेत्रातल्या किंवा राज्याच्या अखत्यारीतल्या ह्या सगळ्या संस्था काम करतात. आता काही संस्था अशा आहेत की ज्या ह्या राज्यातही काम करतायत आणि जवळच्या अजून एखाद दोन राज्यातही त्यांच्या शाखा आहेत. तर त्यांना मग ह्या राज्याचा कायदा वेगळा आहे, जवळ कर्नाटकचा कायदा वेगळा असेल, आंध्र प्रदेशचा कायदा वेगळा असेल. मग ह्यांना वेगवेगळ्या कायद्यानुसार आपण नियमन नाही करू शकणार. मग तिथं सेंट्रलचा कायदा येतो. आणि मग मल्टीस्टेट सोसायटी म्हणजे एकापेक्षा जास्त राज्यात जे काम करतात त्यामुळं त्याला मल्टीस्टेट सोसायटीज आपण म्हणतो. अच्छा. मग मल्टीस्टेट सोसायटीसाठी एक वेगळा कायदा 2002 सालचा आहे, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002, जो की आता 2023ला त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेला आहे. म्हणजे तिथं केंद्रानं कंट्रोल घेतलं त्यांचं की ठीक आहे, एकाच वेगवेगळे कायद्याअंतर्गत त्याचं नियमन नको व्हायला, त्यामुळे त्याचं कंट्रोल सेंट्रल रजिस्ट्रारकडे दिलं आणि त्याचा कायदा वेगळा केला. ज्या एका राज्यापुरत्या मर्यादित पतसंस्था आहे त्याचं जे नियमन आहे ते राज्य स्तरावर केलं जातं. आणि बँकांच्या नियमनासाठी राज्य स्तरावरती काही अधिकारी सहकार खात्याला पण दिलेले आहेत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या बाबतीत. पण आरबीआय हे मुख्य आपण म्हणूयात की मुख्य स्रोत जो आहे की आरबीआय कंट्रोल या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकला जास्त करत आहे. तर वरवर पाहता कायदा आणि रेग्युलेटिंग अथॉरिटीज ह्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी यांचे उद्देश जवळपास सारखेच आहेत. म्हणजे आपल्याला खूप मायनर डिफरन्स जाणवेल आणि त्यामुळेच लोकांच्या मनात पण संभ्रम असतो किंवा काय फरक आहे नेमका. तर तो जाणवणारा नाही इतका छोटा फरक आहे. आता सहकारचं तुम्ही मॉडेल सांगितलं की हा. पतसंस्था म्हणा, मल्टीस्टेट म्हणा, तर बऱ्याच वेळा असं होतं की सहकारचं हे मॉडेल सगळीकडे सेमच आहे. हा. पण असं लोकांना ऐकण्यात येतं किंवा न्यूज मध्ये येतं की ही पतसंस्था बुडाली वगैरे, हा, हा. तिथे पैसे कर्जाचे हे झाले नाहीत. तर मॉडेल एकच आहे, पण बरोबर. बऱ्याच वेळा असं होतं की पतसंस्था बुडते वगैरे. हा, हा. तर हे नेमकं कशामुळे होतं आणि याची मागची कारण नेमकी कशा प्रकारे आहेत? हे बघा आता मुळात मी पहिले सांगितलं की हा व्यवसाय आहे आणि आर्थिक उलाढाल करणारा व्यवसाय आहे. तर ज्याही ठिकाणी आर्थिक उलाढाल होणार तर त्या ठिकाणी तुम्हाला कायम जाणवेल की नफा तोटा चालू राहणं बंद होणं हे होणार आहे. हे अगदी फक्त पतसंस्थांच्या बाबतीतच आहे का, तर असं नाहीये. म्हणजे अनेकदा तर आपण असंही ऐकलेलं आहे की काही शासकीय स्तरावरच्या ज्या बँका आहेत तर त्या सुद्धा प्रचंड तोट्यामध्ये एक काळी होत्या. शासनाला त्या बँक वाचवण्यासाठी लाखो कोटी रुपये त्यांना द्यावे लागले. तर असं थोडी होतं की या सर्वच बँका काय चुकीचं काम करत होत्या. परंतु योग्य काम करूनही मार्केटमधले काही अपडाऊन्स आहेत, काही अर्थव्यवस्थेतल्या अगदी आता बघा गाव पातळीवरची जरी पतसंस्था असली तरी सुद्धा जागतिक पातळीवरची एखादी घटना घडली तर तिचा इम्पॅक्ट त्या पतसंस्थेवर सुद्धा होणार आहे. आणि मग कारण जग तेवढं जवळ आहे, मग हे जे इम्पॅक्ट्स जागतिक पातळीवरचे असतील, देश पातळीवर असतील, राज्य पातळीवरचे असतील, ही प्रत्येक घटना काय आपल्याला ठरवून करू शकत नाही आपण. म्हणजे एक उदाहरण सांगतो बघा तुम्हाला की पतसंस्था अगदी चांगलं काम करतात, परंतु चांगलं काम करत असताना सुद्धा मध्यंतरी कर्नाटक भागामध्ये जो काही आपला सोलापूर कोल्हापूरच्या बॉर्डर एरिया असेल आणि कर्नाटकच्या तिथे तर त्या भागातल्या इलेक्शनच्या काळामध्ये सांगण्यात आलं की शासनाच्या याच्यावरती अशी चर्चा होती फक्त की कर्जमाफी होणार आहे. आता कर्जमाफी होणार आहे असं लोकांना सांगण्यात आलं आणि त्याचं कुठलं GR नव्हतं काढलं गेलेलं. परंतु लोकांचा संभ्रम काय झाला की आता आपण कर्ज जर भरलं तर काय होणार की आपले पैसे वाया जाणार आणि वाया आपल्याला काय जाणार, माफी भेटणार नाही. अशी माफी भेटणारच आहे. हा, मग लोकांनी काय केलं की बरं ती माफी कोणत्या कर्जासाठी होती हे समजून कोणी घेतलं नाही.
बऱ्यापैकी काय होतं, हे मेसेजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनऑथोराइज काही मीडिया असतो की ज्यांच्या माध्यमातून स्प्रेड केल्या जातात आणि लोकांना असं वाटलं की नाही सर्वच कर्ज माफ होणार आहेत. काही स्पेसिफिक प्रकारचे कर्ज आहेत तेच माफ होतील अशी अपेक्षा होती आणि लोकांनी मग अगदी बचत गटचे कर्ज भरणं बंद केले, शेती संदर्भातले कर्ज भरणं बंद केले. मग पतसंस्था असतील किंवा अगदी बँक असतील, ह्या अडचणीत यायचं हे मूळ कारण ठरलं. बरं, याच्यामध्ये पतसंस्थेची काय चूक आहे किंवा याच्यामध्ये त्या बँकेची काय चूक आहे? तर त्यांनी तर सांगितलं नव्हतं ना, पण मग त्यांचे नियमित येणारे कर्ज थांबले आणि मग त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी काय होतो की ज्या सायझेबल मोठ्या संस्था नाहीत, ज्यांच्या साईज थोड्या छोट्या आहेत, ज्या नव्यानं सुरू झालेल्या आहेत, मग त्या सक्षम अजून झाल्या नाहीये संस्था, ज्यांना चालू होऊन 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशा झालेल्या आहेत. मग ह्या संस्था पटकन अडचणीत यायला लागल्या आणि अशा कितीतरी आपण म्हणतो की एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत जे स्वतः पतसंस्थेच्या कंट्रोलमध्ये नाही येतात. बरोबर. एनपीए झाला, चुकीचं कर्ज वाटप झालं असेल तर तो इंटरनल फॅक्टर आहे. तिथं पतसंस्था कुठली तरी त्याला त्याच्याकडे काहीतरी सिक्युरिटी आहे, त्याच्याकडे काहीतरी ॲडिशनल प्लॅन आहेत त्याच्यासाठी त्याला रिकव्हर करायला. पण एक्सटर्नल फॅक्टरला पतसंस्था कशी रिकव्हर करणार? तर मुळात एखाद्या वेळेस पतसंस्था बंद पडते का? तर हो, नक्की काही पतसंस्था बंद झाल्यात. परंतु पतसंस्था बंद झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जर त्याचा पुढचा 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षाचा अनुभव पाहिला असेल, तर ती बंद झाल्यानंतर जसे-जसे त्याचे कर्ज रिकव्हर झालेत, त्या प्रमाणात लोकांना त्यांच्या ठेवीसुद्धा परत मिळाल्यात. पण होतं काय, की मीडियामध्ये ही बातमी येते, की बंद झाली. मीडियामध्ये ही बातमी येत नाही, की बंद झाल्यानंतर त्या पतसंस्थेनं 1-2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षाच्या काळात तसं ते त्या पतसंस्थेची साईज असेल, या कालावधीमध्ये लोकांचे बऱ्याचशा प्रमाणातले पैसे परत पण दिलेत. म्हणजे आता अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या बाबतीत तर आपण सांगू शकतो, की आता DICGC स्कीम लागू आहे. तर मग 5 लाखापर्यंत ठेवीला संरक्षण आहे. शासन प्रयत्न करते, की पतसंस्थांमध्ये सुद्धा 1 लाख ते 2 लाख पर्यंतच्या ठेवीला आता आपल्याला कसं संरक्षण देता येईल. तर ह्या ठेवी तर सुरक्षितच राहणार आहेत. मग ह्या ठेवी जर सुरक्षित आहेत, ऑलरेडी बँकांच्या बाबतीत तर आहेतच आहेत आणि त्यातही आता शासनाने सांगितलं, की हे जशी एखादी जर बँक अडचणीत येत आहे, तर त्या केसमध्ये 90 दिवसात हे पैसे तुम्हाला परत देणार. मग 90 दिवसातच पैसे परत भेटणार आहेत. एवढं सुरक्षित आहे. अडचणी नाही आहेत का? तर असं कुठलं क्षेत्र आहे की ज्यात अडचणी नाही? मग अडचणी तिथे येणारच आहे. परंतु सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जे काही प्रिकॉशन्स घेतल्या जातात, तर तिथं पैसा सुरक्षित राहतो, तो परतही भेटतो. काही प्रमाणात पैसा बुडू शकतो का? तर हो. पण हे प्रमाण मार्केटच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार करायला गेला, तर खूप कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर न्यूजपेपरमध्ये एखादी बातमी वाचली असेल, की मार्केट आता कोसळलंय आणि मार्केट कोसळल्यानंतर 1 लाख कोटी, 2 लाख कोटी, कोरोनाच्या काळात तुम्ही ऐकलं असेल 10 लाख करोड, 20 लाख कोटी लोकांचे मार्केटमध्ये बुडाले. आता 10 लाख कोटी आणि 20 लाख कोटीचे आकडे हे सहकाराला जर आपण मॅच करायला गेलो, तर सहकारामध्ये आजपर्यंत जे काही लोकांचं नुकसान झालंय, हे त्या तुलनेत तर अगदी नगण्य आहे. मग तिथे एवढा पैसा कोणाचा बुडाला? मग तो सर्वसामान्यांचा नव्हता का? का तो पैसा फक्त खूप मोठ्या-मोठ्या श्रीमंत व्यक्तींचाच होता? तर तो तुमच्या माझ्या खिशातून पण गेलाय. बरोबर. तर असं नाही आहे की फक्त पैसा एकाच ठिकाणी बुडतो. परंतु किमान सहकारात पैसा रिकव्हर होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. जर आपण मार्केटमध्ये लिस्टेड कंपनीज बंद होण्याचं प्रमाण आज पाहिलं आणि आपण असं बरेचदा म्हणतो, की नाही ठीक आहे, आज मार्केट पडलं असेल तर उद्या परत आपल्याला एक दिलासा दिला जातो, की ठीक आहे, आज जरी मार्केट पडलंय, आज नुकसान झालंय, तुमचे व्हॅल्युएशन कमी झाले, तर भविष्यात परत ते 2, 5, 10 वर्षात परत मार्केट उठाव धरणार आहे. तुमचे पैसे परत भेटणार आहेत. परंतु ज्या कंपनीज अशा आहेत, ज्या लिस्टेड होत्या, त्यांची संख्या आणि त्या बंद झाल्या, हजारात संख्या आहे. मग त्यात अडकलेला पैसा परत भेटणार आहे का? तर तो प्रोबॅबिलिटी पण नाही. तिथून रिकव्हरीची प्रोबॅबिलिटी आहे का? तर अगदीच नाही आहे. ती बंद झाली आहे. परंतु एखादी पतसंस्था, एखादी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, एखादी मल्टीस्टेट जर बंद होतीये, तरी सुद्धा पुढच्या काही कालावधीमध्ये तिथून काही ना काही पैसे रिकव्हर होण्याची प्रोबॅबिलिटी जिवंत राहते. मला असं वाटतं, की सुरक्षिततेच्या बाबतीत जर आपण आकड्यांच्या बाबतीत बोलायला गेलो, तर निश्चितच मग आकडे पतसंस्थांचे पॉझिटिव्ह आहेत. आता काय होतं की पतसंस्थांचे मॉडेल बऱ्यापैकी सेमच आहेत. हां. पण आपण बऱ्याच वेळा ऐकतो की काही पतसंस्था खूप यशस्वी होतात आणि काही असं बुडल्यासारख्या न्यूज वगैरे बातम्या येतात. मग हे नेमकं का होतं? नेमका कुठे फरक पडतो? हे बरोबर आहे, की काही पतसंस्था या खूप चांगल्या यशस्वी होतात आणि काही पतसंस्था आहेत त्या लवकर अडचणीत येतात किंवा एका ठराविक कालावधीनंतर काही ना काही अडचणी तयार होतात. जसं एक्सटर्नल फॅक्टर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की एक्सटर्नल फॅक्टर काही आहेत. तसंच काही अंतर्गत पण आहेत. आता अंतर्गतमध्ये काय होतं, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की साक्षरतेचा अभाव. आता तुम्ही म्हणता, की साक्षर नसलेले लोक थोडीच पतसंस्था उघडतात. तर फक्त लिहिता वाचता येणं असं नाहीये. पतसंस्था चालवणं हे नुसतंच ठेवी स्वीकारणं, कर्ज वाटणं आणि ते वसूल करणं इतकं सोपं काम नाहीये. थोडं अर्थशास्त्राचा अभ्यास लागतो, थोडं मार्केटच्या अपडाऊनचा अभ्यास लागतो आणि मग पतसंस्थांमध्ये जी एक अडचण आहे, की सक्षम मनुष्यबळ जे आहे, हे पतसंस्थात नाही आहे. याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं, की जी पतसंस्थांची किंवा सहकाराची जी मार्केटिंग व्हायला पाहिजे होती, तर ती तेवढ्या प्रमाणात झाली नाही. आता उदाहरणार्थ बघा, की सक्षम मनुष्यबळ का नाही आहे?
याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की ज्या वेळेस एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा कॉलेजमध्ये शिकणारा तरुण आहे, तर तो काय विचार करतो की मला जर बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे तर माझा फर्स्ट प्रेफरन्स कुठे आहे? तर फर्स्ट प्रेफरन्स तो देणार मला शासकीय बँकेमध्ये जॉब लागला, सरकारी बँक. सरकारी बँकेचं उदाहरण. मग दुसरा प्रेफरन्स तो कुठे देणार? तर तो म्हणणार की ठीक आहे, मला तिथं नाही लागला ना, तर मग तिथं कदाचित माझ्या क्लासमधले जे टॉपर आहेत ते तिथं जॉईन होऊ शकतात. ते एक्झाम क्रॅक करून पुढे गेले. मग उरलेलं जे सेकंड कॅटेगरी, बी कॅटेगरीमध्ये येणार, तर ते काय म्हणणार की ठीक आहे, मला आता तिथं नाही भेटू शकला तर मी दुसरं ऑप्शन काय चूज करणार? तर मी कमर्शियल बँक्समध्ये जातो. प्रायव्हेटमध्ये. मग त्यानंतर तिसरं ऑप्शन येणार ते सहकारी संस्थांचं किंवा बँकांचं ऑप्शन निवडतायत. म्हणजेच काय की जी टॉपर कॅटेगरी आहे तर ती मला आज भेटत नाही. मग तो का माझ्याकडे येत नाही? तर त्याला अजून सहकार क्षेत्रात तेवढंसं माहिती नाहीये. कारण त्याचं मी जसं म्हणलं की त्याचं मार्केटिंग तेवढं झालं नाहीये. मग आता जे चांगलं मॅनपॉवर आहे, जे चांगलं स्किल आहे मार्केटचं, ते जर माझ्याकडे नाहीये, तर मग माझे प्रॉडक्ट्स तेवढे स्ट्रॉंग बनणार नाही. पतसंस्थांचं जे व्हिजन आहे, ते जरी मॅनेजमेंट लेव्हलला एक चांगल्या दृष्टिकोनातून ती संस्था चालत असेल, तरी सुद्धा जी टीम त्या संस्थेला रन करते, जी टीम त्या संस्थेमध्ये काम करते, तर तिच्यात ते स्किल्स अजून यायचे आहेत. मला 2 पर्याय आहे. एक मार्केटमधून रेडीमेड स्किल घेऊन या. मग त्यासाठी तेवढं मोठं ब्रँड आपल्याला तयार करावं लागेल, की रेडीमेड स्किल आहेत, जे कॉलेजेसमधले आहेत. तुम्ही याचं बघा, संस्थांच्या बाबतीत एखाद्या कॉलेजमध्ये आपण गेलो आणि तिथं सांगितलं, की तुम्ही कुठलं ऑप्शन निवडाल, तर जो मी हायरार्की तुम्हाला किंवा मी जे तुम्हाला स्टेप सांगितलं त्याच पद्धतीनं त्यांची निवड असेल, की हे पहिले पाहिजे, हे नाही मिळालं तर हे, आणि हे नाही मिळालं तर मग इथं. मग नाहीच मिळाले म्हणून जर तुम्ही आला, तर तुम्ही तिथं क्रिएट काय करणार? तुम्ही घडवणार काय? बरोबर. तर हा मूळ प्रॉब्लेम आहे. मग याच्यावरचं दुसरं सोल्युशन काय आहे, की जोपर्यंत हे स्किल संस्थांमध्ये येत नाही, तोपर्यंत जी लोकं संस्थांमध्ये काम करतायत त्यांना अपग्रेड करणं. तर याला थोडासा वेळ लागतोय. परंतु अनेक संस्था आहेत की ज्या याच्यावरती काम करतायत. शिकार संस्थांना शासन सुद्धा प्रमोट करताय की तुम्ही देखील याच्यामध्ये काम करा. संस्था करतायत. तिथून काही ज्या संस्था खूप चांगलं प्रशिक्षण करतायत, तर त्या संस्था खरोखर चांगलं काम करतायत. त्यांचे कर्मचारी आता डेव्हलप होत आहेत. मग डेव्हलप झालेले जे कर्मचारी आहेत ते सुविधा चांगल्या देतात. त्या संस्थांना सुरक्षितता कशी राहील, मार्केटमधले अपडाऊन्स ओळखून आपल्या प्रॉडक्ट्समध्ये काही व्हेरिएशन्स आणायचे, बदल करायचे हे ठरवतात आणि त्या सुरक्षित राहतात. प्रत्येकच संस्थेला असा स्टाफ मिळतो असं होत नाही. मग ज्या Okay. संस्थांना असा स्टाफ नाही मिळत, मग हे जे अपडाऊन्स असतात हे लवकर लक्षात येत नाही, उशिरा लक्षात येतात. काही प्रिकॉशनरी गोष्टी केल्या पाहिजेत संस्थांमध्ये, त्या केल्या जात नाहीत आणि मग अडचणीच्या काळामध्ये ह्या संस्था अजूनच अडचणीत येतात आणि बंद पडतात. मग आता याच्यात दुसरी एक थॉट असते, की तुमचं व्हिजन काय संस्था ओपन करताना? की मला फक्त ठेवी घ्यायचे, कर्ज वाटायचे, नफा कमवायचा, एवढ्या छोट्या व्हिजननं मी या क्षेत्रामध्ये आलोय का? जर माझं मॅनेजमेंटचं व्हिजन तेवढं ब्रॉड नाही आहे, की मला ही संस्था किती मोठी करायची आहे, मला किती सभासद जोडायचे आहेत, मला कुठपर्यंत जायचं आहे आणि याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल, सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल, मी तिथं निर्णय घेण्याला थोडं कमकुवत जर असेल आणि मॅनेजमेंट म्हणून भलेही माझ्याकडे ते नॉलेज असेल किंवा नसेल, तरी सुद्धा काही मार्केटमधले एक्सपर्ट मी अपॉइंट केलेत का त्यासाठी? काही जसं प्रत्येक पतसंस्थामध्ये डायरेक्टर बॉडीमध्ये 2 एक्सपर्ट डायरेक्टर्स अपॉइंट करा, असं सुद्धा सूचित केलं जातं. कॉपरेटिव्ह बँक्समध्ये तर असं असतं, की बोर्ड ऑफ डायरेक्टर सोबत बोर्ड ऑफ मॅनेजमेंट जे की त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स तिथं अपॉइंट करायचे, असंही शासनानं सुचवलेलं आहे. मग ही मंडळी खरोखर तेवढी एक्सपर्ट आपण अपॉइंट केली आहे का? आणि जर ती केली असेल, तर निश्चितच पतसंस्था अडचणीत येत नाही. परंतु केवळ कागदावरतीच आहे, नावापुरतीच आहे आणि मग कुठेतरी आपल्याला ती इन्सिक्युरिटी वाटते बरेचदा, की नाही इतर लोकांना बोलवलं, एक्सपर्ट्सला बोलवलं, तर मग माझ्या हातातलं कंट्रोल जाईल का? आणि मग जी लोकशाही पद्धतीनं पतसंस्था चालायला पाहिजे, तशी जर ती चालली नाही, तर निश्चित मग ती अडचणीत येते. मग आता लोकांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे, की एखादी पतसंस्था, एखादी सोसायटी, एखादी बँक ही खरोखर त्याच्या प्रिन्सिपल्सला धरून काम करते का? मग जर प्रिन्सिपल्सला धरून काम करत असेल आणि जरी ती आज काही कारणानं तोट्यात आली असेल, तरी ती भविष्यात त्या प्रिन्सिपलला धरून राहील आणि ते नफ्यात येईल. अपडाऊन्स होऊ शकतात. सगळ्याच संस्था काही लगेच लॉसमध्ये आल्यामुळं किंवा एनपीए झालेलं बंद नाही पडणार. एनपीए कव्हर होत असतो. पण अजून काही इंडिकेटर्स आहेत, की जे सुद्धा आपण पाळले पाहिजेत आणि ते पाहिले तर निश्चितच संस्था त्या इंडिकेटर्सला जरी ओळखू शकल्या, तरी त्या सुरक्षित राहू शकतात आणि ज्या नाही ओळखत, मग त्या जसं तुम्ही म्हणता तसं अडचणीत येऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे व्यवस्थापन, पारदर्शकता या संस्थांसाठी महत्वाची गोष्ट निश्चित, आहे यशस्वी होण्यासाठी. पण आता एक सामान्य नागरिक म्हणा किंवा एक मी सामान्य माणूस आहे आणि मला एखाद्या संस्थेमध्ये समजा गुंतवणूक करायची आहे, हां, हां. तर माझ्या दृष्टीनं मी कोणत्या अशा गोष्टी संस्थेच्या बघितल्या पाहिजेत किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी महत्वाची आहे मला गुंतवणूक करण्यासाठी?